मी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वसाधारण महिला उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे आणि या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 2 उमेदवार आहेत. त्यांच्याबरोबर प्रचार करत असताना मला जनतेतून खूप मोठा प्रतिसाद पाठिंबा मिळताना दिसून येतोय. त्यामुळं 3 तारखेचा विजयाचा गुलाल नक्कीच भाजपचा असेल असं या प्रचारातून दिसून येते. आता प्रचारामध्ये फिरत असताना जे महिलांचे छोटे छोटे प्रश्न आहेत ते पहिले सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि बऱ्याच वेळेस रस्ते गटारी या अंडरग्राऊंड ड्रेनेज मार्फत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्लॉकेजेस बऱ्याच ठिकाणी निघालेले दिसले प्रचार करते वेळी. पहिला तो त्यामुळं पाणी साठतं आणि ते पाणी अंगावर उडाल्यामुळं बराच त्रास लोकांना सहन करावा लागतोय आणि तो त्रास होऊ नये त्यासाठी पहिले सर्व असे छोटे छोटे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. सर्वांगीण विकास हेच मुख्य ध्येय घेऊन मी 3 तारखेनंतर पावलं उचलणार आहे की मंगळवेढ्याचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करता येईल हे एक मॉडेल तयार करणार आहे. सर्वप्रथम मी सगळ्या प्राध्यापक, वकील, उद्योजक, इंजिनियर असे मोठे सगळ्या लोकांना बोलून त्यांच्यामार्फत एक विचार विनिमय बैठक घेणार आणि त्यामार्फत सगळ्या ज्या जनतेच्या समस्या आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न करणार. महिला सक्षमीकरण हा पहिला पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणार आहे आणि त्यामार्फत त्यांना उद्योगाला आता हद्दवाढ आपली छोटी आहे आणि मग प्रत्येक ज्या हद्दवाढीच्या बाहेर जे जनता राहते की त्यांच्या मूलभूत पायाभूत सुविधा या पूर्ण होऊ शकत नाही आणि त्या सुविधा पूर्ण करण्यासाठी हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव म्हणजे आपण सादर करणार आणि त्यामार्फत निधी मंजूर करून प्रयत्न करणार आहे. अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत. मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे. तरी बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली आहेत. जिकडे तिकडे पेवर ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत. आता सध्या तुम्ही पाहत आहात की गैबी साहेब दर्ग्याचं सभामंडपाचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि इथे आता शादिकानाही मंजूर झालेला आहे आणि अशी बरीच कामं आणखीन आपल्याला करायची आहेत. जे म्हणजे भूमिगत गटारी असतील, जे घाणीचे साम्राज्य आहे, डासांचा प्रादुर्भाव आहे, यासाठी वेगवेगळ्या योजना. हो, सध्या त्याच्यावरच म्हणजे समाधान दादांचं काम चालू आहे. आपण बसवेश्वर स्मारक असेल किंवा संतसृष्टी निर्माण करायचं तसा मानस आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. तर सगळ्यांची छोटी मोठी कामे सगळं व्यवस्थित असं करावं म्हणजे गटारे सगळे हे क्लीन नाहीत म्हणजे सगळे पूर्ण हे घाणीचं साम्राज्य आहे पूर्ण व्यवस्थित करावं असं सगळे लोकांच्या हो 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 परिवर्तन करावं असं माझं ध्येय आहे.